प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगामध्ये जगत असताना अनेकांना सल्ले दिले जातात, अनेकांकडून सल्ले घेतले जातात. अनेक लोक सल्ला ऐकतात व त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतात. तर काही लोक मात्र सल्ला तर ऐकतात, पण त्याप्रमाणे कधी करीत नाहीत. आजच्या अध्ययनात आम्ही काना येथील लग्न हा वृत्तांत अभ्यासणार आहोत. येशू ख्रिस्ताच्या द्वारे करण्यात आलेला हा पहिला चमत्कार पाहावयास दिसतो. यालाच चिन्ह असेही म्हणतात. आजच्या या काना येथील लग्नामध्ये एक महत्त्वपूर्ण सल्ला दिलेला आपल्याला दिसतो. योग्य सल्ला फार महत्त्वाचा असतो. एक विलक्षण अशी गोष्ट हा वृत्तांत वाचताना लक्षात येते. ती म्हणजे जरी ही घटना लग्नामधील होती, तरीही या घटनेमध्ये कोठेही वधूचा उल्लेख नाही. 6 दंगडी रांजण आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्या भोवतीच महत्त्वपूर्ण चमत्कार किंवा चिन्ह घडल्याचे समजून येते. प्रियांनो, आम्हा प्रत्येकासाठी फार महत्त्वपूर्ण आत्मिक संदेश आहे. यामध्ये काही प्रतीक वापरण्यात आले आहेत. हे प्रतीक म्हणजे रांजण, पाणी आणि द्राक्षारस. जर आम्हाला या गोष्टींचे महत्त्व समजले तर येशू आज आमच्यासाठी काय करू इच्छितो, त्याच्या आमच्यापासून काय अपेक्षा आहेत हे समजून येईल. परमेश्वराच्या इच्छेने वागणारे त्याचे संतान आम्ही बनण्याचा प्रयत्न करायला हवा. काय आपण यासाठी तयार आहात? तर मग चला प्रियांनो, आपण काना येथील लग्नात जाऊया. आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याचे अध्ययन करीत आहोत आणि आज 2रा अध्याय त्याच्या पहिल्या 12 वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. नवीन करार जर आहे तर अवश्य उघडा योहानकृत शुभवर्तमान 2रा अध्याय. ह्या अध्यायाची सुरुवात काना येथील लग्नाविषयी वृत्तांत देऊन करण्यात आलेली आहे. काना येथील विवाहामध्ये प्रभू येशू चिन्ह दाखवतो. प्रभू येशूला जेव्हा काना येथील विवाहात आमंत्रित करण्यात आले, तेव्हा त्याने पहिले चिन्ह दाखवले, पहिला चमत्कार केला. 11व्या वचनात सांगण्यात आलेले आहे, येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रगट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. येशूने गालिल येथील काना विवाहात आपल्या चिन्हांचा प्रारंभ केला. ह्यावरून हे स्पष्ट होते की त्याने गालिल येथील काना गावात आपले पहिले चिन्ह दाखवले. यामध्ये विलक्षण गोष्ट म्हणजे श्रोत्यानो, जो प्रारंभी देवासह होता व जो देव होता तो अनंतातून आला, देही झाला आणि 30 वर्षे नासरेतमध्ये वाढला आणि आता काना येथे लग्नात भाग घेण्याकरिता तो ह्या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा योहान वेळ व अंतरिक्ष ह्यांना ह्या ठिकाणी जुळवत आहे. तो म्हणतो 3ऱ्या दिवशी. आता आमचा प्रभू आपले सेवा कार्य सुरू करीत आहे. पहिली 2 वचने पहा. नंतर 3ऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. काही शास्त्र अभ्यासकांचा असा विश्वास आहे की येशूच्या आईचे ते बहुधा नातलग असावेत. ही नुसती एक कल्पना किंवा एक गृहीत आहे. प्रभू येशू व त्याचे शिष्य सुद्धा त्या ठिकाणी आमंत्रित होते. असे विचारात घेण्यात आले आहे की ही वेळ इसवी सन 27 मधील फेब्रुवारी महिन्याचा शेवट किंवा मार्चची सुरुवात असावी. मनोवेधक गोष्ट म्हणजे योहान फार काळजीपूर्वक स्थळांचा उल्लेख करतो. योहानाच्या शुभवर्तमानात मरियेला येशूची आई असे संबोधण्यात आले आहे, मरिया नाही. असाधारण अशा विनंतीला घेऊन ती येशूकडे येते. ती त्याला काय म्हणते पहा 3ऱ्या वचनात. मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही. ह्या ठिकाणी द्राक्षरसाविषयी प्रश्न उपस्थित होतो. श्रोत्यानो, लक्षात घ्या की त्या काळात द्राक्षरस भोजनातील एक महत्वाचा घटक मानण्यात येई.
परंतु दारू पिणे मात्र पूर्णपणे चुकीचे किंवा वाईट मानण्यात येईल. हे सुद्धा खरे आहे की द्राक्ष रसाला लेवी विधीमध्ये उपयोगात आणण्यात येईल. ते पेयार्पण असे. ह्यासोबत दारू पिण्याचा आणि झिंगण्याचा विचार कुठेच जुळलेला नाही. विवाह धार्मिक विधी असे व हे लोक जुन्या करारावर विश्वास ठेवणारे होते. ह्या विवाह प्रसंगी उन्मादाला, झिंगण्याला कुठल्याही प्रकारे कशाही प्रकारे स्थान नव्हते. विवाह येणाऱ्या दुसऱ्या विवाहाचे एक चित्र आहे. विवाह समयी ख्रिस्ताने आपल्या सेवेची सुरुवात केली. मंडळीच्या संबंधातून जर आम्ही पाहिले तर तो ही सेवा विवाहाद्वारे पूर्ण करणार आहे. कोकऱ्याच्या विवाह प्रसंगी मंडळीला वधू म्हणून त्याला सादर करण्यात येणार आहे. मोशेने दाखविलेले पहिले चिन्ह पाण्याला रक्तात बदलणे होते. ख्रिस्ताचे पहिले चिन्ह पाण्याला द्राक्षरसात बदलवणे होते. नियम मोशेद्वारे देण्यात आलेत, परंतु कृपा आणि सत्य येशू ख्रिस्ताद्वारे. किती हा परस्पर विरोध ह्या ठिकाणी आम्हाला दिसतो. मरियेच्या ह्या वाक्याद्वारे ती काय सांगू इच्छित होती हे लक्षात घेण्यासारखे आहे. पहिली लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही श्रोत्यानो की हे कुटुंब गरीब होते. त्यांच्याजवळ जे आमंत्रित लोक होते त्यांना देण्यासाठी पर्याप्त नव्हते. मरिया येशूला म्हणते की तू चिन्ह दाखव, हीच योग्य वेळ आहे. आपल्या स्मरणात असेल श्रोत्यानो की जेव्हा गब्रिएलने मरियेला दर्शन देऊन सांगितले की तुला एक पुत्र होईल, तेव्हा तिने त्याला प्रश्न केला होता की हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. लूक शुभवर्तमान 1 अध्याय आणि 34 वचन सांगतं. गब्रिएलने तिला हे स्पष्ट केले की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल व ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. तिने आपला विश्वास आणि अधीनता असे म्हणून दर्शविली की पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे हो. त्या क्षणापासून व मधातल्या काळात तिच्या कुमारीपणाविषयी लोकांच्या मनात फार मोठा प्रश्न होता. येशूविषयी सुद्धा लोकांनी प्रश्न उपस्थित केला. ह्या ठिकाणी ती म्हणत आहे की ही संधी आहे की तू चिन्ह दाखव आणि हे लोकांसमोर प्रदर्शित कर, प्रगट कर की जेव्हा कुमारीपासून तुझा जन्म झाला, हे मी म्हटले तेव्हा मी अगदी खरी होते. माझे चरित्र अगदी शुद्ध आणि पवित्र होते. तू जो आहेस त्याविषयी मी जो दावा केला तो तूच आहेस हे दाखविण्याची ही फार चांगली संधी आहे. ही तू गमावू नकोस. परंतु श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की येशू तिला फार स्पष्टपणे काय उत्तर देतो. 4 वचनात येशू तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याचे म्हणणे असे होते की हा तो प्रसंग नाही आणि हे स्पष्ट करण्याचे कार्य मी ह्या ठिकाणी करणार नाही. श्रोत्यानो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळलेला होता आणि त्याची आई वधस्तंभाच्या पायथ्याशी उभी होती, तेव्हा त्याने खाली तिच्याकडे पाहून म्हटले, बाई, पहा हा तुझा पुत्र. त्यावेळी त्याची वेळ आली होती. 3 दिवसानंतर तो मृत्यूतून जिवंत होणार होता. जेव्हा शिष्य वरच्या खोलीत त्याच्या पुनरुत्थानानंतर एकत्रित झाले, तेव्हा मरियेने चोहोवार दृष्टी टाकून प्रत्येक शिष्याला हे सांगण्याचा प्रयत्न केला की मी तुम्हाला सांगितले होते ना की हा देवाचा पुत्र आहे म्हणून. पॉल रोमकरासपत्र 1 अध्याय आणि 4 वचनामध्ये म्हणतो, पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. होय श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान अति महत्वाचे आहे. पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने तो देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. मरिया ह्या ठिकाणी त्याला म्हणत आहे की तू असे काही कर ज्याद्वारे तू कोण आहे हे प्रगट होईल आणि तिच्या नावावर जो एक धब्बा लागलेला आहे तो दूर होईल. परंतु तो म्हणतो की तो अगदी तेच करील, पण ह्या प्रसंगी नाही. ती वेळ अजून आलेली नाही. ती घटका तेव्हा आली श्रोत्यानो, जेव्हा तो पुनरुत्थित झाला आणि त्यावेळेला तो कोण आहे हे स्पष्ट झाले. विसरू नका की पुनरुत्थान त्याच्या कुमारिकेपासूनच्या जन्माला सिद्ध करते. श्रोत्यानो, ख्रिस्त जयंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी जुळलेली आहे. कारण त्याने जो तो आहे, जो त्याने दावा केला होता
तोच तो आहे हे पुनरुत्थानाच्या वेळी प्रगट केले. उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्ता जगातो भारी विशाल सृष्टी स्थापियले ख्रिस्ता जगातो भारी विशाल सृष्टी स्थापियले आज तुलाची अर्पिते नम्र एक प्रार्थना उपासना 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 भक्ती संगीत आराधना वचनाची गोड साधना भक्ती संगीत आराधना वचनाची गोड साधना देई मला तू सांत्वना उपासना 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 शांती आनंद जीवना तू दे प्रभु ही याचना शांती आनंद जीवना तू दे प्रभु ही याचना गावे तुझे हे गीत गान जीवनाची हीच साधना उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना उपासना 5वं वचन पहा काय सांगतं. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. जरी प्रभू येशूने
असे उत्तर दिले की माझी वेळ अजून आली नाही. तरी मरिया चाकरांना म्हणते की हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. हा किती चांगला सल्ला मरियेने चाकरांना दिला. श्रोत्यानो, पुष्कळदा जी आई असते ती आपल्या लेकरांना योग्य सल्ला देत नाही, परंतु योग्य सल्ला हा फार महत्वाचा असतो. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की मरिया एक योग्य सल्ला ह्या लोकांना देत आहे. 6 आणि 7 वचने सांगतात, तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा, आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यानो की हे जे 6 दगडी रांजण होते ते कामी आलेले नव्हते. त्यांना एका कोपऱ्यात ठेवण्यात आले होते. कदाचित त्यांच्यावर धूळ जमली असेल, ते फार जुने झाले असतील. परंतु ह्या 6 दगडी रांजणाकडे आमचे लक्ष आता वेधण्यात येत आहे. हे जे रांजण होते ते विधिव्रत शुद्धीकरणासाठी उपयोगात आणल्या जात. 8 आणि 10 वचने सांगतात, मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाऱ्याकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षारस बनलेले पाणी भोजन कारभाऱ्याने जेव्हा चाखले, तो द्राक्षारस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते. तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक येथेच प्याले, मग नीरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहे. श्रोत्यानो, तो द्राक्षारस नशा आणणारा होता किंवा नाही यावर वाद घालून आम्ही आपले लक्ष विचलित करणार नाही. मुद्दा हा नाही की तो द्राक्षरस नशा आणणारा, झिंगवणारा होता किंवा नाही. एक महत्वाची गोष्ट मी आपणाला सांगू इच्छिते की ह्या ठिकाणी वधूविषयी काहीच उल्लेख नाही. वधू कोठे आहे ती मला कुठेच आढळत नाही. तिने काय पेहरावा केला होता, ती दिसायला कशी होती ह्याचा काहीच उल्लेख नाही. आमच्याकडील विवाहात हे फार महत्वाचे मानले जाते, पण ह्या ठिकाणी वधूने काय पोशाख घातला होता, तिचा पेहरावा कसा होता हे सांगण्यात आले नाही. का? कारण रिकामे 6 दगडी रांजण आणि प्रभू येशू ह्या ठिकाणी महत्वाचे आहेत. त्यांनी ते रांजण भरलेत व चमत्कार झाला. जेव्हा त्यांनी ते पाणी घेतले आणि वाटायला सुरुवात केली, तेव्हा तो एक चांगल्या प्रतीचा, उच्च प्रतीचा द्राक्षरस होता. श्रोत्यानो, ह्यामध्ये आमच्यासाठी फार मौल्यवान आत्मिक संदेश आहे. येशू आज आम्हाला त्या पाण्याच्या रांजणांप्रमाणे उपयोगात आणतो. आम्ही जुने, चिपकलेले असे पाण्याचे रांजण आहोत. आमच्यामध्ये काहीच आकर्षण नाही. खरे पाहता एका बाजूला आम्हाला करून कोपऱ्यात ठेवण्याची आमची लायकी आहे, परंतु तरी सुद्धा तो आमचा उपयोग करून घेऊ इच्छितो. तो आम्हाला पाण्याने भरू इच्छितो. आता हे पाणी काय आहे? श्रोत्यानो, हे पाणी देवाचे वचन आहे. तो देवाच्या वचनाने आम्हाला भरू इच्छितो. देवाच्या वचनाने आम्हाला भरल्यानंतर तो अपेक्षितो की ते आम्ही इतरांना वाढावे. जेव्हा हे पाणी आमच्यातून निघून इतरांपर्यंत पोहोचते, तेव्हा ते त्यांच्यासाठी एक द्राक्षरस बनते. आनंद देणारा द्राक्षरस. पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे एक आत्मिक आनंद त्या व्यक्तीला त्या वचनाच्याद्वारे प्राप्त होतो. इफिस्कारास पत्र 5 अध्याय आणि 18 वचन सांगतं. इफिस्कारास पत्र 5 अध्याय आणि 18 वचन. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला आत्म्याने परिपूर्ण व्हायचे आहे. जेव्हा आम्ही स्वतः देवाच्या वचनाने भरून जातो आणि आमच्याद्वारे हे वचन इतरांपर्यंत पोहोचते, तेव्हा पवित्र आत्मा ते वचन घेऊन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याद्वारे चमत्कारिक रीतीने कार्य करतो. आता कशा प्रकारे ह्याचा उलगडा आपणाकरिता करावा हे मला कळत नाही, परंतु श्रोत्यानो, मी हे ठामपणे सांगू इच्छिते की अनेक लोकांच्या जीवनात आज कार्य होत आहे, कार्य झालेले आहे आणि कार्य होणार आहे. माझ्याकडे अनेक श्रोत्यांची पत्रे हा कार्यक्रम ऐकल्यानंतर येतात आणि श्रोता लोक सांगतात
की ह्या कार्यक्रमाच्याद्वारे देवाचे वचन ऐकून आमचे तारण झाले, आमचे जीवन परिवर्तित झाले. आता हे सुद्धा लक्षात घ्या की अशा लोकांपर्यंत कोणीच व्यक्तिगतपणे जात नाही. फक्त कार्यक्रमाच्याद्वारे देवाचे वचन ऐकून त्यांना ही खात्री पटते की प्रभू येशू ख्रिस्त तारणार आहे. प्रभू येशू ख्रिस्तच त्यांना पापांपासून मुक्ती देणार आहे. तोच त्यांना शांती पुरवणार आहे. श्रोत्यांनो, मी हे स्वतःहून सांगत नाही, परंतु ह्याकरिता माझ्याजवळ अनेक साक्षी आहेत. अनेक लोकांचे अनुभव मी आपणाला सांगू इच्छिते की त्यांच्या जीवनात कशा प्रकारे शांती त्यांनी प्राप्त केली, कशा प्रकारे त्यांना आनंद प्राप्त झाला, त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे परिवर्तन आले, अनेक कुटुंबामध्ये देवाने कशा प्रकारे कार्य केले. आता मला हे समजत नाही. मला हे माहीत आहे की मी एक फक्त जुने खराब झालेले रांजण आहे आणि माझ्यामध्ये परमेश्वराचे वचनरूपी थोडेसे पाणी आहे. आणि जसे जसे हे पाणी मी दुसऱ्यांना देते, तेव्हा ते पाणी त्यांच्यासाठी आनंदाने भरपूर असा द्राक्षरस बनते. श्रोत्यानो, आज परमेश्वर आपणाला सुद्धा ह्या वचनरूपी पाण्याने भरू इच्छितो. मग आपण कोठेही राहणारे असा, काहीही करणारे असा, आपण शिक्षित असा, अडाणी असा, गरीब असा, श्रीमंत असा, परमेश्वर आपल्या जीवनाला त्याच्या वचनरूपी पाण्याने भरू इच्छितो आणि तो आपला उपयोग करून घेऊ इच्छितो. आता नंतर पुढे आपण 11 आणि 12 वचने वाचूया. येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रगट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की हा त्याच्या कार्याचा प्रारंभ होता आणि कशा प्रकारे त्याचे कार्य पाहून शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. 12वं वचन, त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफरनहुमास गेले, परंतु तेथे ते फार दिवस राहिले नाहीत. बहुधा हा काळ तो असावा जेव्हा त्याच्या स्वकीयांनी त्याला स्वीकारले नाही. कारण लूका शुभवर्तमान 4 अध्याय आणि 22 वचन सांगतं, तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, हा योसेफाचा पुत्र ना? श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की आता येशूच्या विरुद्धात लोक उठू लागलेत. कदाचित ह्या वेळेला त्यांनी त्याला नाश केले असते, त्याला मारले असते आणि म्हणून तो आता आपले केंद्रस्थान कफरनहूम ह्या ठिकाणी हलवित आहे. आणि नंतरच्या सेवा काळात कफरनहूम हे त्याचे केंद्रस्थान राहिले, ज्या ठिकाणी त्याने 3 वर्षे सेवा केली. श्रोत्यानो, आज परमेश्वर ह्या वचनाच्याद्वारे आम्हाला हेच सांगत आहे की आम्हातील प्रत्येकाने परमेश्वराच्या वचनाने भरून जायला हवे. व जेव्हा आम्ही ह्या वचनाने भरून जातो तेव्हाच आम्ही इतरांना हे वचन देऊ शकतो. श्रोत्यानो, परमेश्वराचे पवित्र वचन जिवंत वचन आहे आणि हे कार्य करणारे वचन आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की हे पवित्र वचन दोधारी तलवारीपेक्षा सुद्धा चोखे आहे आणि हे आरपार छेदणारे आहे. जेव्हा हे वचन कार्यरत होतं तेव्हा कोणीही त्याच्यासमोर टिकू शकत नाही. काय श्रोत्यानो, ह्या वचनाला आपण जीवनामध्ये महत्त्व दिलेलं आहे काय? आपण परमेश्वराचं वचन रोज वाचता, ह्या वचनावर मनन करता, ह्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाला काय सांगू इच्छित आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करता. मला खेदाने म्हणावं लागतं की अनेक लोकांच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पवित्र शास्त्र आहेत, अनेक प्रकारची भाषांतरे आहेत, परंतु ते लोक पवित्र वचन वाचत नाहीत. त्यांना फक्त पवित्र शास्त्र गोळा करण्याचा एक छंद आहे, एक नाद आहे. अनेक प्रकारची भाषांतरे आपल्या घरात असावीत अशी त्यांची इच्छा असते, परंतु ते वाचत नाहीत. मी आपणाला विनंती करू इच्छिते की आपणाजवळ अगदी साधारण असे पवित्र शास्त्र असले आणि ते जर आपण प्रतिदिवशी वाचत आहात तर ते पवित्र शास्त्र आपणाकरिता अतिमौल्यवान आहे. परंतु जर आपले पवित्र शास्त्र फार चांगल्या प्रकारचे आहे, फार सुंदर असे त्याचे पेपर्स आहेत आणि फार चांगली बांधणी आहेत,
सुंदर सोनेरी अशी डिझाईन आहे, परंतु ते पवित्र शास्त्र जर आपण वाचत नाही तर ते आपणाकरिता अगदी खराब आहे. म्हणून श्रोत्यानो, पवित्र शास्त्र वाचा आणि परमेश्वर काय सांगतो आहे ते जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही स्वतःहून परमेश्वराचं पवित्र वचन समजून घेऊ शकत नाही हे लक्षात घ्या. त्याकरिता आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन अति आवश्यक आहे. प्रार्थनेपूर्वक हे वचन वाचा आणि आत्मिक रूपाने उन्नती करा. जेव्हा श्रोत्यानो आपण स्वतः ह्या वचनांना समजाल तेव्हाच इतरांना आपण सांगू शकाल. नाहीतर आपले सांगणे अगदी व्यर्थ आहे. म्हणून गंभीरपणे ह्या गोष्टीवर विचार करा. परमेश्वराजवळ प्रार्थना करा की प्रभू, तुझं वचन ऐकत असताना तू माझं मार्गदर्शन कर. आताच काही दिवसांपूर्वी मी एका तरुण मुलीशी बोलत होते आणि मी तिला विचारले की काय तू पवित्र शास्त्र वाचतेस? ती म्हणाली की वाचण्याचा काही फायदाच नाही, कारण जेव्हा मी वाचते तेव्हा मला काहीच समजत नाही. मी तिला म्हटले की आम्ही स्वतःच्या बुद्धीने परमेश्वराच्या वचनांना समजू शकत नाही. म्हणून प्रार्थना कर आणि प्रार्थनेद्वारे परमेश्वराजवळ सहाय्य माग. तो तुला अवश्य त्या वचनांचा उलगडा करून सांगेल. श्रोत्यानो, जर अजूनही आपण परमेश्वराचं वचन वाचलेलं नाही तर आपणाजवळ संधी आहे. ही संधी गमावू नका. आजच पवित्र शास्त्र घ्या आणि वाचायला सुरुवात करा. ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. वारंवार वाचा आणि अवश्य ते वचन आपणाला समजेल आणि आपल्याद्वारे इतरांना आशीर्वाद मिळेल. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणास आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आवडले असेल. आजच्या अध्ययनाद्वारे आपण अनेक गोष्टी शिकला असणार. काना येथील लग्नात येशूने चिन्ह चमत्कार करून आपले गौरव प्रगट केले. हा तर येशूच्या सेवा कार्याचा आरंभ होता. शिष्यांनीही येशूवर विश्वास ठेवला. आज आपण पाहिले की योग्य सल्ला फार महत्त्वाचा असतो आणि तो योग्य माणसाकडूनही आलेला असावा. तसेच आपण रांजण, पाणी आणि द्राक्षारस या प्रतीकांचे महत्त्व देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. होय, आम्ही देवाच्या वचनाने भरून जायला हवे. जेव्हा आम्ही वचनाने भरून जाऊ तेव्हाच आम्ही इतरांना हे वचन देऊ शकतो. असं म्हटलं आहे की देवाचे वचन हे दुधारी तलवार आहे. आपण आपल्या जीवनात देवाच्या वचनाला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवाचे वचन वाचणे, मनन करणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे. माझी खात्री आहे की आपण निश्चय कराल की आजपासून मी देखील देवाच्या वचनांचे वाचन करीन. परमेश्वर आपल्या निश्चयास दृढता देव आणि आपला निश्चय परिपूर्ण करो. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.